हाय. कभी कभी मेरे दिल में एक रेसिपी आती है या तत्वावरती माझा नवरा प्रसाद आणि माझी आई हे दोघंही जण ना किचनमध्ये काही ना काहीतरी प्रयोग करत असतात. ऍक्च्युली प्रयोग माझ्यासाठी असतो तो. त्यांना तर आता किचनमध्ये सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी करायची सवय आहे आणि आई तर काय खूप वेगवेगळ्या गोष्टी करत असते. तिचं युट्यूबवरती जे अकाउंट आहे त्याच्यावरती ती बऱ्याच रेसिपी टाकत असते वेगवेगळ्या आवडीने. आणि आज आम्ही असंच काही गोष्टी तयार करायचं ठरवलंय. एक आहे ओल्या हळदीचं लोणचं आणि भाजणीचं थालीपीठ. हे कॉम्बो जे आपल्या सगळ्यांना अगदी आवडतं, घरोघरी केलंही जातं. पटकन काही करायची वेळ आली तर आपण कसं थालीपीठ करतो. आणि थालीपीठ ही एक अशी गोष्ट आहे की जी बोटावर मोजण्या इतक्या ज्या मला गोष्टी येतात त्याच्यापैकी एक आहे, कारण त्याच्यामध्ये थापायचं असतं. गोल आलंच पाहिजे किंवा अगदी छान अनइवन व्यवस्थित झालीच पाहिजे असं अवघड काही नसतं. त्यामुळे थालीपीठ हा प्रकार जो आहे तो मी जरा पहिला असा शिकले होते आईकडनं. आणि मला थालीपीठ आणि लोण्याचा गोळा किंवा बटर किंवा तूप हे कॉम्बो इतकं आवडतं. आणि आज तर त्याच्यासोबत करणार आहोत ओल्या हळदीचं लोणचं. सो चला सुरुवात करू. लोणच्यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे बघूया. ही आहे ओली हळद आणि तिला हे असं सोलून घेतलंय, जसं मी प्रसादला सोलते तसं. आणि मिरच्या या जरा कमी तिखट आहेत बरं का. आणि आपली लिंब. या ओल्या हळदीचा किस केलाय जसा मी प्रसादचा करते तसा. पुढे ही भाजणी, याचा आपण थालीपीठ करणार आहोत विथ कांदा. तू कुठून शिकलीस आई हे ओल्या हळदीचं लोणचं? अगं तुला सांगते, लोणची जी आहे ना ती माझी आजी खूप छान करायची. अच्छा. त्यामुळे तिची फार लोणची फेमस होती, म्हणजे सगळ्यांना आवडायची. तेव्हा खरं मी तिच्याकडनं काहीही शिकू शकले नाही, पण काय माहिती तिचं माझ्यात आपोआप आलंय असं मला वाटतं. कारण मी हळूहळू असंच लोणची करायला शिकले, वेगवेगळे कॉम्बिनेशन्स. आणि कोणी केलेलं असेल तर त्यांना थोडी कृती विचारून किंवा काय. आणि तुला माहितीये बाबांना लोणचं वगैरे खूप आवडतात, त्यामुळे मग मी सुरुवात केली हळूहळू करायला. मग सुरुवातीला कैरीचं केलं, लिंबाचं, मग भोकराचं लोणचं ते पण मध्ये मी एकदा केलं होतं. खारातल्या मिरच्या तर त्या प्रचंड आवडतातच सगळ्यांनाच आपल्याकडे. आणि ओल्या हळदीचं मी मागे जेव्हा केलं होतं तेव्हा मी आवळा किसून त्याच्यात घातलं होतं, ते खूप आवडलं होतं. आज आपण मिरच्या घालते. हा, आणि कमी तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या. तर तसं एकदा म्हटलं करून बघूयात. तसं म्हटलं तर लोणचं करायला सोपं पण आहे तर त्याची, कारण आता फ्रीज असल्यामुळे कसं आपण ठेवू शकतो. पूर्वी नाही तर खराब होण्याची शक्यता खूप असायची. त्यामुळे आता पण थोडं, पूर्वी त्याच्यामुळे त्याच्यात भरपूर मीठ, भरपूर तेल घालावं लागायचं. आता काय होतं, आपण थोडं तेलाचं प्रमाण कमी ठेवू शकतो, मिठाचं प्रमाण कमी ठेवू शकतो आणि फ्रीज मध्ये ती टिकू शकतात चांगली व्यवस्थित. त्यामुळे आता आपण करूया सुरुवात. तर आधी तू कांदा चिरून दे मला, कारण तू कांदा पेशंटली आणि बारीक असा छान चिरते. मला त्याचा कंटाळा येतो. तर तू मला कांदा चिरून दे, मग आपण थालीपीठाचं पीठ भिजवूयात आणि मग लोणचं करू. ठीक, डन. थालीपीठासाठी जी भाजणी आज वापरणार आहे ती केपराची थालीपीठ भाजणी आहे. याच्यामध्ये तिखट, मीठ सगळं टाकलेलं असतं. फक्त आपण कांदा, कोथिंबीर चिरून घालायची आणि भिजवायचं पीठ. अशी ती अगदी सोपी पद्धत आहे थालीपीठ करण्याची. तर ही भाजणी भिजवून घ्यायची आहे. भिजवल्यानंतर हे जरा ना अर्धा तास ठेवायचं. अच्छा. म्हणजे ते जरा जाडसर दळलेली असते ना, ते छान मग पीठ जरा मुरतं. अच्छा. छान जरा ते फुलतं. आणि मग त्यामुळे आपण हे थालीपीठाचं पीठ थोडा वेळ भिजवून ठेवू, अर्धा तास. आणि मग मधल्या वेळामध्ये आपण लोणचं करूयात. आता 200 ग्रॅम भाजणी होती, त्याचे 3-4 थालीपीठं होतील. ओके. पातळच ठेवायचं ते, कारण हलक्या हाताने जेव्हा आपण असं पातळसर पीठ तव्यावर थापतो ना थालीपीठ, तेव्हा ते छान सॉफ्ट होतं. आपण हा झाकून ठेवू. आता आपण तेल गरम करतोय आणि आज आपण जरा वेगळं तेल वापरतोय का? जेमिनीचं मोहरीचं तेल, मस्टर्ड ऑइल. हे ऍक्च्युली मी जेमिनीच्या फॅक्टरीमध्ये गेले होते, तर तिथे त्यांनी आम्हाला काही गिफ्ट हॅम्पर दिले, त्यात हे होतं. आपण खरं तर मस्टर्ड ऑइल तसं क्वचित वापरतो. आता मी एक साधारण 1 वाटी तेल एवढं गरम करतेय. आता ही मोहरीची डाळ आपण वापरणार लोणच्यासाठी. ओके. या थोड्याशा मेथ्या आहेत. या मोहरीच्या डाळीला मी पहिल्यांदाच भेटते. लोणच्यात बघितलं असेल. बघितलं आहे. ही रेडीमेड आहे मोहरीची डाळ. आपण घरी पण मिक्सरवर करू शकतो,
मी बरेच वेळा मिक्सरवर करते मोहरीची डाळ बारीक अशी ती काळपट होते बघ हा, छान हा. अशी ती मी मग ही बरेच वेळा पिवळी कशी काय होते? हा मग ही मशीनवर त्यांनी केलेली आहे ना. अच्छा, कारण बाहेर आपली विकत. मोहरी म्हणजे ही ना. हो मग त्याच्या आत डाळ पिवळीच असते, अच्छा, अशी पिवळी डाळ असते आतमध्ये. हे बघ आता हे तेल तापतं. वरून काळी आतून पिवळी. काली पिली. तिला हळदीचं लोणचं आहे ना, हा. तर जरा छान पिवळीच पिवळं असेल तर दिसेल बरं. असं म्हणून मी ते तसं केलं. नाहीतर मग मी बरेच वेळा घरी करते, खारातल्या मिरच्यांना वगैरे अशी घरची वापरते. आता हे तापलेलं आहे, थोडा गॅस बंद केला, नाहीतर जळायचं सगळं. तो घालायचं आहे. हिंग घालायचं. हिंगाचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं लोणच्यामध्ये, छान त्याचा वास येतो. तेलात घालून ठेवायची, नाहीतर जर आपण डायरेक्ट कच्ची जरी वापरली तर थोडा चिकटपणा येतो लोणच्याला. म्हणून ती नेहमी थोड्या गरम तेलामध्ये टाकून ठेवायची. ओके. खूप पण गरम नको तेल, नाहीतर मग त्याचा रंग बदलेल. अच्छा. म्हणून मी असं थोडंसं आता टाकून बघते. आता झालेलं आहे बघ बऱ्यापैकी ते, असं काही खूप एकदम काळी नाही होणार. टाकून ठेवते. तिखटाची गरज नाही. समजा आवळा घालून आपण जर केलं लोणचं याचं ओल्या हळदीचं, तर मग आपण तिखट घालायचं. आता आपण फक्त तेच घालणार आहोत, कारण मिरच्या आहेत त्याच्याने तिखटपणा येणार. हे आता असं छान करून ठेवून द्यायचं. आता हे पूर्ण गार होऊ द्यायचं आणि मग ओली हळद आणि मिरच्या आपण करू ना, ते थोडं गार झाल्यावर हे त्याच्यात मिक्स करायचं. आता तू काय मिरच्या टाकल्या त्याच्यात? आता हा मिरच्या आपल्याला मिक्सरवर थोड्याशा करायच्या आहेत ना, अगदी म्हणजे याच्या अर्धवट, खूप बारीक नाही करायचंय. तर थोडंसं मीठ घालायचं, म्हणजे काळ्या नाही पडत ते. थोडंसं मीठ घालायचं बारीक करताना. आता हे मिश्रण इकडे आपण केलेलं आहे. त्याच्यात मिरची घातलेली आहे आणि ओली हळद किसलेली आहे. बरेच जणांचं प्रमाण वगैरे बरंच असतं काय काय ठरलेलं, पण मला असा बघून साधारण अंदाज येतो. आणि समजा वाटलं तर मग थोडंसं वरून नंतर घालता येतं. आहा. 3 लिंब पिळतीये मी, मला वाटतंय की याला एवढी 3. की जी हळद ही आहे ना, ही ऍक्च्युली माझ्या मैत्रिणीने दिली आहे. अच्छा. आरतीने. हो, कारण तिच्या शेतातली आहे. हो का? नॅचरल हळदीचा या. मुंबईला आम्ही म्हणजे मलाच एक रेसिपी दिसली, हेल्दी चोकोबार. तर ती मी ट्राय केली आहे आणि ती फ्रीजर मध्ये ठेवली आहे. आणि जेव्हा ती होणार होती पूर्ण, त्याच्या आधीच इकडे पुण्याला मला यावं लागलं. आणि प्रसाद पण आला होता, पण नाही, प्रसाद त्यावेळेस आता आलाच नाही, तो शूटला होता. आणि त्यामुळे माझी टेस्ट करणं झालंच नाही. तर आम्ही बनवतानाचं शूट केलेलं आहे, पण टेस्ट प्रसादने तिथे तर ऑलरेडी केलं, मीच केलं नाही अजून. तर आता खाऊन पाहिलं, आवडलं त्याला. हो, मस्त झालंय. मखान्याचे चोकोबार. तर ते केलेले ट्राय. तर आता मी जेव्हा तिकडे जाईन परत आता मुंबईला, काल एक इव्हेंट होता ज्याचं मी होस्टिंग करत होते, तर त्याच्यासाठी म्हणून मी इकडे आले पुण्यात. आणि आता तिकडे त्याने मस्त खाऊन पाहिलं. मला आता असं कधी एकदा जाऊन खाते असं झालंय. मखान्याचे चोकोबार. सो ती सुद्धा रेसिपी, ती सुद्धा येण्यात आहे. तर ती खाऊन पाहिल्यानंतर मग सगळं एकत्र करून मी दाखवणार आहे की कशी झाली आहे ते. आता आपण हे तर गार झालेलं आहे तेल, मसाला हा सगळा. आता ते आपण याच्यामध्ये मिक्स करायचं. मस्त दिसतंय ना, हळदीचा रंग किती छान आलाय. आता थालीपीठ लावून घेऊया. आणि अमृता आज थालीपीठ लावणार आहे. खरं सगळं करते तू खूप छान ना सगळ्या गोष्टी, कारण की तुझ्या हातात कला आहे. पण माझं पेशन्स ते किचन मध्ये एवढं घाबरतेस थोडीशी करताना की बिघडलं तर काय होईल. पण असं काही नसतं, बिघडत शेवटी जमतं. प्रसादचे आवडतं म्हणजे खरंच आवडतं, कारण तो चांगलं करतो, नाही का? म्हणजे बरोबर झालंय. साईडला जरा नीट कर. त्याच्यावर लगेच झाकू? हो, झाकण ठेवू.
घोटवून घ्यायचं. झालं ना. मस्त वास येतोय. आपला आजचा मेनू तयार तयार झालेला आहे. कांद्याचं थालपीठ, भाजणीचं दही, मस्त बटरवर आणि ताजं ताजं लोणचं. कसं लागतंय आता बघूयात. चला. मस्त आहे ना. कधी मिळणार? मोहरीचं तेल छान लागतंय ना. चांगलं वाटतं. टेस्ट लागतं. तर अशा रीतीने आम्ही एक घरगुती रेसिपी जी असते तर ती ट्राय केलेली आहे. मेन म्हणजे हळदीचं लोणचं. आमची हिरोईन होती आजची. तर ते ट्राय केलं. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कशी वाटते ते सांगा. तुमच्याकडे काही अजून वेगळ्या टाईपचं लोणचं तुम्हाला माहिती असेल तर ते सुद्धा कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा. नेक्स्ट टाइम आपण ते ट्राय करून नक्की नक्की. सो बघा. आणि तेव्हा तर काय प्रसाद असेल तर तो सुद्धा हमखास याच्यात सहभागी होणार. आज प्रसादला खूप मिस करतो. त्याने जी काय आवडीने खाल्लं असतं लोणचं थालीपीठ. आता घेऊन जाणार आहे मी. हे लोणचं तू घेऊन जा त्याला टेस्ट. तर तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि म्हटलं तसं कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा एखादं वेगळ्या टाईपचं लोणचं. आता बघ नेक्स्ट टाइम